आज रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून बिहारमध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जे चालू आहे, या मुक्ती आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि धार्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक पाठबळ जाहीर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आणि भारतीय बौद्ध महासभा या मातृधम्म संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण भारतभर अशा पद्धतीचं एक पदयात्रेच्या माध्यमातून कलेक्टर कचेरीमध्ये जाऊन या बुद्ध विहाराच्या मुक्तीचं निवेदन सादर करण्याचा आदेश केला आणि त्यांच्या आदेशाला प्रमाण मानून रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कलेक्टरच्या माध्यमातून बिहार राज्य मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की महाबोधी बौद्ध विहार हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे। केवळ या देशातील बौद्धांचं श्रद्धास्थान नसून संपूर्ण जगातील बौद्धांचं ते श्रद्धास्थान आहे आणि ते श्रद्धास्थान आजच्या घडीला हे बौद्ध म्हणण्यापेक्षा जातीयवादी लोकांच्या ताब्यात दिलेला गेलेला आहे आणि त्याच्यावरती असलेला जो काही कायदा आहे तो कायदा बरखास्त करून नष्ट करून त्या ठिकाणी ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं हा हेतू या आंदोलनामागे आहे। आणि हे आंदोलन फक्त निवेदनावरती थांबणार नाही आहे, तर हे आंदोलन हे निवेदन देणं हे पहिल्या टप्प्यातून आंदोलन आहे। या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तमाम बौद्धांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हास्तरीय महामोर्चाचं आयोजन हे नजीकच्या काळामध्ये केलं जाणार आहे आणि देशातील या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातला बौद्ध माणूस हा या बौद्ध विहाराच्या मुक्तीकरता रस्त्यावर उतरणार आहे। अशा पद्धतीचं हे आंदोलन तीव्रतेने पुढे हे वाढत जाणार आहे। मात्र हे बुद्ध विहार आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय बौद्ध माणूस थांबणार नाही